मग ती लीला, ती आपल्यावरती हक्क गाजवेल. नाही 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 नाही, आपण तिला दाखवून देऊया. तिच्या आधी आपण आलोय या घरात, आणि किती काही झालं ना तरी आपला शब्द शेवटचा राहणार. नाही, एजे त्या लीलाला हल्ली काहीच शिक्षा देत नाहीयेत, आणि वरती आजी तर तिचं कौतुक करत सुटलंय. त्यामुळे त्या लीलाला असं वाटतंय की ती जे काही करेल ते सगळं चालून जात आहे, सगळं माफ आहे. आणि दुर्गा वहिनी त्या सतत आपल्याला शिकवत असतात की जहागीरदारांना शोभेल असं वागा. आणि मग ती लीला, ती आता दहीहंडी फोडून आली तरी तिला कोणी काही बोलणार नाही, मला माहितीये ना. हो ना? मग आता तुम्ही दोघी ती आली की तिला चांगला जाब विचारा, सोडू नका तिला अजिबात. विचारणारच आहे, सोडणार आहे का तिला? कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस म्हणजे? माझ्या प्रश्नाला प्रश्न विचारायचा नाही, सरळ उत्तर द्यायचं, कळलं? मग तुम्ही सुद्धा तुमच्या सासूशी जरा नम्रपणाने बोलायचं. कुठे गेली होतीस हे जाब विचारणं झालं. सासूबाई कुठे गेला होतात हे प्रेमाने विचारणं झालं. कळला फरक? मुद्दा तो नाहीये, तू गेली कुठे होतीस ते सांग. शॉपिंगला गेले होते. काय करायचं तुम्हाला? बघितलं वहिनी, ही कसं तिरकं बोलते आपल्याशी. कसं आहे ना सरस्वती मॅडम, तुमच्यासारख्या सुना असल्या ना की त्यांना सरळ करण्यासाठी तिरकच बोलावं लागतं. वहिनी बघितलं तुम्ही, एकतर ही खोटं बोलतेय आणि आपल्यावरच दादागिरी करतेय. साडी न नेसता हे असे माकलेले कपडे घालून तू बाहेर गेली होतीस आणि म्हणते शॉपिंगला गेली होतीस. किती खोटं बोलतेस ग? खरं सांग, दहीहंडी फोडायला गेली होतीस ना तू? हो, गेले होते मी हंडी फोडायला. मग काय? मग जहागीरदारांची सून दहीहंडी फोडते आणि मुलांच्या घोळक्यात एकटी नाचत होतीस तू. कसं दिसतं ते? तुम्ही हे सगळं कुठे बघितलं? टीव्हीवर. आई शपथ, म्हणजे मी टीव्हीवर दिसले? मला सांगा ना, मी कशी दिसत होते? तू छान दिसत होती आणि ते बक्षीस घेतलंस ना ते. काय हो, तुम्हाला सगळं खरं माहितीये ना, मग कशाला उगाच विचारण्याचं नाटक करताय? आणि इतकंच आहे तर सरळ सांगा, लीला तू दहीहंडी फोडलीस हे आम्हाला पटलेलं नाही. लीला, तू हंडी फोडलीस ते आम्हाला पटलेलं नाहीये.